महानगरपालिकेचे माजी आयुक्त हे स्मार्ट सिटीचे CEO नसताना त्यांनी जो काही आर्थिक गैरव्यवहार त्या ठिकाणी केला त्या संदर्भात आज विधानसभेमध्ये लक्षवेधी लागली होती आणि त्यावर आम्ही मागणी केली का तुकाराम मुंढेंनी महानगरपालिकेमध्ये 7 महिने ते राहिले आणि 7 महिन्यामध्ये जे काही त्यांनी गुल महानगरपालिकेमध्ये खिलवलं त्याच्यामध्ये काटोल रोडवर असणारं 5000 बेडचं हॉस्पिटलचं दुसऱ्या दिवशी सत्यानाश झाला. 17 कर्मचाऱ्याला कायद्याच्या अंतर्गत शासनाने आदेश दिले होते त्याला ओव्हररूल करून त्या 17 कर्मचाऱ्याला सस्पेंड केलं. स्मार्ट सिटीच्या अंतर्गत त्यांनी अधिकार नसताना त्याने गैरकारोबार त्या ठिकाणी केला. कंत्राटदाराला अधिकार नसताना चेकवर सही करून त्यांनी पैसे दिले. असे अनेक मुद्दे आज विधानसभेमध्ये त्या ठिकाणी मी आणि प्रवीण दत्ते यांनी मांडले. त्यावर मंत्री महोदयाला आम्ही विनंती केली होती का या संपूर्ण प्रकरणाची चौकशी महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांच्या विरुद्ध ही त्यांच्या तुकाराम मुंढेच्या विरुद्ध चौकशी करावी. परंतु मंत्री महोदयांनी सांगितलं का अप्पर मुख्य सचिव गृह विभाग हे याची सध्या चौकशी करत आहे आणि 1 महिन्यामध्ये त्याचा रिपोर्ट त्या ठिकाणी येईल आणि परवा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौकशीचे पुन्हा विधानसभेमध्ये सूचना केल्या होत्या, निर्देश त्यांनी दिले होते. हा दोन्ही रिपोर्ट लवकरात लवकर आल्यानंतर पुढची आपण त्या संदर्भात कारवाई त्या ठिकाणी करणार आहोत अशा प्रकारच्या मंत्री महोदयांनी आश्वासन त्या ठिकाणी दिला. नाही, महाराष्ट्राची ही पहिली घटना आहे का तुकाराम मुंढेसारखा एक IAS अधिकारी या स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी त्या फाईलवर सही करण्यास इन्कार केला. ते बेकायदेशीर विषय होता. बेकायदेशीर ती फाईल मूव्ह करायला सांगितलं आणि त्या तुकाराम मुंढेंनी त्या बाईला एका मुलीला एका अधिकाऱ्याला रवी भवनच्या आपल्या कॉटेजमध्ये बोलून तिला टॉर्चर त्या ठिकाणी केलं आणि एका अधिकाऱ्याला महानगरपालिकेच्या आपल्या चेंबरमध्ये बोलून त्यांनी टॉर्चर केलं. हे दोन्ही महिला त्या ठिकाणी रडत निघाल्या आणि सदर पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार त्या ठिकाणी दाखल केली. त्यावेळेचे महापौर संदीप जोशी यांनी पुरावेसहित बँकेचे डॉक्युमेंटसहित सगळे पूर्ण स्मार्ट सिटीचे डॉक्युमेंटसहित तेही तक्रार त्यांनी सदर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. कारण COचे अधिकार तुकाराम मुंढेले नव्हते. त्या ठिकाणी कोणताही हस्तक्षेप करण्याचा अधिकार त्यांना नव्हता. परंतु थातरमुतर काहीतरी अधिकाऱ्यांनी गोलमाल करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. लवकरात लवकर अप्पर मुख्य सचिवाचा रिपोर्ट त्या ठिकाणी येईल आणि परवाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे सभागृहामध्ये सांगितलं तेही रिपोर्ट लवकरात लवकर येईल आणि त्यानंतर आम्ही पुन्हा मुख्यमंत्री महोदयाला भेटणार आहोत. का हे प्रकरण फार मोठं आहे, हे काही लहानसं प्रकरण नाही आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महिला त्यांच्या खालच्या महिला अधिकाऱ्यांनी त्यांच्या विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करणं ही फार मोठी दुर्दैवी बाब आहे आणि म्हणून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस संचालकाच्या माध्यमातून व्हावी अशा प्रकारची मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे करणार आहोत. विजय वडेट्टीवार या सदनाचे वरिष्ठ सदस्य आहे, मंत्री बी होते, विरोधी पक्षनेते बी होते. त्यांना तुकाराम मुंढेंनी काहीतरी चुकीची माहिती दिली का महिला आयोगाने त्यांना क्लीन चिट दिली आहे. परंतु तोही कागद आज आम्ही विधानसभेमध्ये दाखवला. महिला आयोगाने क्लीन चिट दिली नाही आणि महिला आयोगाने त्या आदेशात नमूद केलेलं आहे का या तुकाराम मुंढे यांनी जे महिलेला टॉर्चर केलं आणि त्यामुळे त्यांच्या मानसिक संतुलनमध्ये हे आलं अशा प्रकारचे वर्षण महिला आयोगाने केलं आहे आणि महिला आयोगाने तुकाराम मुंढेला क्लीन चिट दिलेली नाही.
नाही, हे टोटली चुकीचं आहे. आपल्याला माहीत असेल का महानगरपालिकेचे 106 कर्मचाऱ्याला सस्पेंड केलं होतं. त्यापैकी 89 कर्मचाऱ्याला शासनाच्या आदेशाप्रमाणे घेण्यात आलं. क्लास 4चे अधिकारी हे तुमचे लेबर कोर्टामध्ये केस सुरू होता. ते लेबर कोर्टातून केस त्यांनी विड्रॉल घेतलं आणि पुन्हा त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे अपील केलं. महाराष्ट्र सरकारने 17 कर्मचारीले घेण्याचे आदेश हे त्यावेळेस त्यांनी दिले. ते रजू झाले. पहिले 4.5 वर्ष काम केलं, नंतर 6-7 महिने काम केलं आणि ती नसती विभागाने, या विभागात सामान्य प्रशासन विभागाने त्यांना 89 प्रमाणे बेनिफिट देण्यासंदर्भात ती फाईल गेली असता आणि त्यावर तुकाराम मुंडे अचानक आले आणि त्या दिवशी रजू झाले आणि पहिली फाईल म्हणून त्या 17 परिवाराचे जीवन नष्ट करण्याचे काही कारण नव्हते. कारण आयुक्त हा शासनाच्या आदेशाच्या वर तर राहत नाही, परंतु त्याच्यावर त्यांनी ओव्हररूल केलं आणि त्या 17 कर्मचाऱ्याला त्यांनी सस्पेंड त्या ठिकाणी त्यावेळेस केलं. आम्ही त्यांना स्पष्ट रूपाने विचारलं का यांना सीओचे अधिकार हे कोणी दिले. सीओचे अधिकार कोणी दिले, कारण त्यावेळेस स्मार्ट सिटीचे जे चेअरमॅन होते त्यांनी स्पष्ट रूपाने म्हटलं आहे का आम्ही अधिकार दिले नाही. बोर्डावर आम्ही सोडलं होतं, बोर्डाने सुद्धा निर्णय घेतला नाही, परंतु बाहेरच्या बाहेर कुठंतरी फाईल ते मूव्ह झाली आणि डायरेक्ट त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांची त्या फाईलवर सही घेतली. परंतु त्या फाईलवर सही घेतल्यानंतर त्याचे नगरविकास विभागाने आजपर्यंत आदेश काढले नाही. आजपर्यंत आदेश काढले नाही, तर मग ते सीओ आहे हे आपण कोठून हे समजायचं. आणि म्हणूनच आता हा 20 ऑक्टोबरले ते 2 लाईनचे जे पत्र जे नगरविकासाने काढलं, जे 5 वर्ष त्या पदावर नसताना आता त्यांना त्या पदाचे आदेश त्यांनी काढले, हे टोटली गैरकायदेशीर आहे, बेकार आहे आणि त्यामुळे हे नियमाले धरून ते आदेश निघालेले नाही. अशा प्रकारची आम्ही मागणी केली. तुकाराम मुंडेंनी यांनी सांगितल्याप्रमाणे तुकाराम मुंडेंनी त्यावेळेस जे काही कोणाचा तरी फोन आला होता अधिकाऱ्याच्या म्हणून आम्ही चार्ज घेतला, असं कधीच होत नाही. आप जर रेकॉर्डवर नगरविकास विभाग ऑर्डर काढते, त्याच्यावर मुख्यमंत्र्याचे अप्रूव्ह राहते. अशा प्रकारचे या 5 वर्षामध्ये कसल्याही प्रकारचे आदेश निघाले नाही. 20 ऑक्टोबरले जे आदेश निघाले ते 5 वर्षा अगोदर ज्या पदावर त्यांनी भ्रष्टाचार केला त्या पदाची ऑर्डर आता 5 वर्षानंतर 20 ऑक्टोबरला निघाले. हे सुद्धा त्याला ग्राह्य धरता येत नाही. ते नियमाप्रमाणे ते आदेश नाही आहे. आणि यांनी ज्या मागणी केली आहे का ज्या पद्धतीने आज जी चर्चा या ठिकाणी झाली आणि आम्ही सांगितलं का हे जे प्रकरण एवढ्या वर्षापासून तो डिपार्टमेंट चौकशी करते, हा डिपार्टमेंट चौकशी करते, ते डिपार्टमेंट चौकशी करते, 3-3, 4-4 वर्ष त्याच्यावर चौकशी होत नाही. आणि म्हणून या संपूर्ण याची मुख्य सचिवाच्या आणि पोलीस महासंचालकांमार्फत ही चौकशी करावी. आणि म्हणून मंत्री महोदयांनी सांगितलं का अपर मुख्य सचिव गृह याची चौकशी करणार आहे. चौकशी आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. बहुतेक 15-20 दिवसामध्ये त्याचा रिपोर्ट त्या ठिकाणी येणार आहे. तरीसुद्धा आमचे याच्यावर समाधान नाही. आम्ही मुख्यमंत्री महोदयाला सांगणार आहोत का हे संपूर्ण प्रकरण एक गंभीर स्वरूपाचे प्रकरण आहे. हे अधिकार नसताना हे भ्रष्टाचार केल्याचे प्रकरण आहे. आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 2 महिलांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. आणि म्हणून याची चौकशी मुख्य सचिवाच्या मार्फत व्हावी ही आम्ही मागणी करणार. नाही, हे प्रकरण लगातार 8-10 दिवसांपासून मीडियामध्ये बी गाजत आहे, वर्तमान पेपरमध्ये बी गाजत आहे. आणि तुम्हा सगळ्याला हे माहीत असेल का तुकाराम मुंडे हा मीडियाने NGOचा प्रेमी होता. हे महानगरपालिकेच्या सगळ्या नागरिकांनी बी पाहिलं आहे, सगळ्या राजनीतिक पक्षाच्या लोकांनी पाहिलं आहे, सगळ्या
अधिकाऱ्यांनी पाहिला आहे. तुम्हाला माहीत असेल का 20 वर्षामध्ये 24 बदल्या त्या अधिकाऱ्याच्या झाल्या आणि जिथं जिथं गेले तिथं तिथं त्यांनी हा रेकॉर्ड आपला कायम ठेवला आहे. तो विकासाच्या नावावर ते झिरो होते, लेकिन मीडिया आणि एनजीओच्या ते हिरो होते. आणि म्हणून जे प्रकरण 8 दिवसापासून गाजत होतं, 8 तारखेला मला पुन्हा 2 लोकांचे मला फोन आले. मी त्याच्या FIR दाखल केला. एक आरोपी त्याच्यामध्ये ट्रेस बी झाला असं पोलिसांनी सांगितलं. पुन्हा 9 तारखेला पुन्हा रात्री मला पुन्हा फोन आले. त्याची तक्रार मी पोलीस कमिशनरकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांनी FIR बी दाखल केला आहे. बहुतेक त्याची कारवाई युद्ध स्तरावर सुरू आहे आणि लवकरात लवकर काहीतरी त्याचे परिणाम. तेच मी तुम्हाला सांगून राहिलो. ज्या महिलाला त्यांनी टॉर्चर केलं, त्यांनी सदर पोलीस स्टेशनमध्ये पूर्ण विवरण त्या ठिकाणी लिखित स्वरूपात तक्रार दाखल केली. परंतु दुर्भाग्य असं होतं का नागपूरचे आणि राज्याचे आपले नागपूरचे अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री होते आणि त्याच्यामुळे त्या कारवाईवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. ते प्रकरण दाबण्याचा त्यावेळेस प्रयत्न झाला आणि म्हणून हे संपूर्ण प्रक्रिया जो या 5 वर्षामध्ये ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत त्या संपूर्ण याची चौकशी मुख्य सचिवाकडून करावं अशी आम्ही मागणी. महिला कर्मचारी शासनामध्ये काम करतात, त्या सुरक्षित नाही, त्यासाठी काय हेच तर सांगून राहिलो बाई. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही पहिली घटना आहे. एखादा IAS अधिकाऱ्याच्या विरुद्ध महिलांनी तक्रार करावी ही पहिली घटना आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी परवाच सांगितलं का याची आम्ही शासनाने गंभीर नोंद घेतलेली आहे आणि या संदर्भात संपूर्णपणे कारवाई होणार. या संपूर्ण प्रकरणाचे मी विषयावर बोलेल, परंतु हे संपूर्ण प्रकरण गंभीर स्वरूपाचे आहे, भ्रष्टाचाराच्या संदर्भात आहे. माननीय महापौर संदीप जोशी आणि महिला अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध रिपोर्ट दाखल केला आहे आणि म्हणून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि तुकाराम मुंढेसारख्या अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करावं अशा प्रकारची मागणी केली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.